असं वेद बोलायला लागला. एकीकडे महाराज म्हणतात मोक्षी नाम हाती मोक्ष, आता कोणतं खरं म्हणायचं? एकीकडे महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेतले तुम्हाला मोक्ष मिळतो, एकीकडे ते महाराज म्हणतात ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. आता एका तुकोबरायांची दोन प्रमाण मला वाटतं त्या ठिकाणी योगधर्मासाठी नाम करणार आहे. आणि तुकोबराय नामोबराय नाथ मानते काय आताचे मंत्र्यासारखे नव्हते. आताचे मंत्री एक तिथं बोलतात आणि बरोबर तिकडं बोलतात, तसं नाही. मराठवाड्यामध्ये एक गावासारखे छोट्या धरणानं बाधित होणार सगळं गाव त्या गावासाठी टोटल गाव. त्या गावातली जमीन नाना होती, घरं नाना होते. त्याने पालकमंत्र्यांना बोलावलं आणि म्हणजे आम्हाला काही विस्थापित करू नका नाही, धरण काही करू नका, हात जोडून बाकी काय करा पण धरण करू नका. आणि त्यावेळेस ते उभे राहिले मंत्री आणि त्यांनी त्या सगळ्या लोकांना आश्वासन दिलं काय, माझा जीव जाईल नाही पण हे धरण करणार नाही, होऊ देणार नाही. आणि 15 दिवसानं त्या धरणाचा लाभ पाण्याचा ज्या लोकांना होता त्यांनी त्या ठिकाणी त्याचं भाषण ठेवलं, त्यांची सत्कार ठेवला. आणि कसं करा म्हणजे साहेब तेवढं का धरण करा, तर एक गावाला तो वेगवेगळे खाली 50 गाव चांगले तुम्ही कसं करा तेवढं धरण करा. पुन्हा उभे राहिले काय म्हणते, मी जीव देईन पण तुमचं धरण करीन म्हणजे करेन. एकीकडे काय सांगतात तेव्हा पहिला धरण होऊ देणार नाही आणि इकडे काय म्हणतात धरण करीन म्हणजे करेन. असं एकीकडे तुकाराम महाराज म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष, एकीकडे म्हणतात ज्ञानाशिवाय काय नाही मोक्ष नाही. आता याच्यात मला जास्त विश्लेषण करायचं नाही, परंतु खरं नेमकं काय असेल, खरं एकच आहे हा म्हणतो तुम्हाला सांगतो. नाम म्हणजे भक्त शिरोमणी नामदेव महाराज आणि ज्ञान म्हणजे संत शिरोमणी ज्ञानोबा आहे. ज्ञानियाचा शिरोमणी वंदे लोका पूज्यस्थानी, चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. म्हणजे ज्याची नाम हे ज्ञानाचं वर्णन करून राहिलं याचा अर्थ ज्ञान श्रेष्ठ आहे आणि नाम थोडं खाली आहे. आणि ते नामदेव महाराज वर्णन करायला लागले अभंगाच्या पहिले या जगामध्ये एक वस्तू आहे आणि
दिसत नाही ती गुप्त रूपात आहे. या उपाधी माझी गुप्त चैतन्यास सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार. आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये असलेला जो चैतन्याचा भाग आहे हा दिसत नाही. आता हे बघा तुम्हाला बल्बचा प्रकाश दिसतोय, हा माईक माझ्याकडून आवाज घेतो, परिपण त्या ठिकाणी मोठा करून सोडून राहिला. म्हणजे जेवढी उपकरण आहे ती सगळी दिसतात, आपापले कार्य करतात, पण विद्युत मात्र कशी आहे की ती एक आहे. मग उपकरण काम करताना दिसतात पण विद्युत दिसते का नाही. तसं आपण सारे शरीर कोणाचे असेल कोण बोलावे ते हरी, म्हणजे चैतन्य आहे पण कसं आहे गुप्त आहे. तुम्हाला या चैतन्याचं ज्ञान आहे का? आपण इतके वेगळे माणसं आहोत, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही असं म्हणतो आपण. पण मला म्हणायचं की आपल्या हात असणारं चैतन्य त्याचं तुम्हाला ज्ञान आहे नाही. म्हणजे याचा अर्थ ज्ञानराज कुणाला म्हणायचं की या सगळ्यांच्या हृदयात असणारं गुप्त चैतन्य याचं ज्यांना ज्ञान आहे. नाही 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 नाही, तुम्हाला ज्ञान करून देण्यासाठी जे आले त्याचं नाव काय आहे? ज्ञानराज. दुसरं नाव आहे आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. काय म्हणतो आपण? ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर शब्दाचा काय? ज्ञानेश्वर शब्दाचा पुन्हा एक सरळ अर्थ सांगतो. ज्ञानाचा ईश्वर असाही करतो, पण ज्ञानेश्वर शब्दाचा खरा अर्थ काय होतो सांगू का? ज्ञान ऐश्वर्य म्हणजे काय? हे बघा, प्रत्येक व्यक्तीचं ऐश्वर्य हे वेगळं वेगळं असतं. काहीला 2 मुलं असतात, सोन्यासारखे मुलं असतात, एक वकील असतो, एक डॉक्टर असतो. लोक म्हणतात काय बघायचं बा त्यांना, मंजुषी जमीन त्यांचे सरकार